श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संदेश. हा संदेश शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद आणि आशेचा किरण येईल. आज माळ 7वी, रंग निळा. भक्ती म्हणजे आनंद असतो, तिथे निरपेक्षता असते, परिस्थितीचा स्वीकार असतो. परमेश्वर आहे आणि त्याचं नामस्मरण केल्यानं मला आनंद मिळतो, म्हणून मी ते करतो, असा भाव अपेक्षित असतो. श्रीमंत व्हावं म्हणून तुकारामांनी विठ्ठल भक्ती केली नव्हती. कोट्याधीश व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही. तो त्यांचा आनंद होता. व्यावहारिक अपयशाने किंवा संकटाने जर आपण देवाचा त्याग करणार असू तर तिला भक्ती म्हणता येणार नाही. तो शुद्ध व्यवहार झाला नाही का? प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करून आलेल्या संकटाविरुद्ध लढण्याचं बळ तुम्ही परमेश्वराकडे नक्की मागू शकता. पण अमुक झालं तर तमुक असा भाव भक्तीत अपेक्षित नाही. म्हणून मनात भाव असेल तर देव प्राप्त होतो. म्हणूनच आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव भाव तिथं देव आहे. हा यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील. कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त 7 माणसांना तरी शेअर करा. स्वीकाराचं अध्येय अध्यात्म जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत ईश्वरी उपासनेतलं मर्म तुम्हाला कळणार नाही. आनंद काय असतो ते समजणार नाही. अर्धपोटी उपाशी राहून आमच्या तुकोरबा रायानी आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग कसा काय लिहिला ते समजायचं नाही. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर बाळूमामांची ही अखंड कृपादृष्टी आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा. कुठेही तुमच्या कामात रखडलेल्या अडथळा येणार नाही. तुम्ही जे ठरवलं आहे ते नक्कीच होणार. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील. म्हणून मन असो किंवा मिठाई, जर गोडवा नसेल तर माणूसच काय मुंगीसुद्धा जवळ येत नाही. म्हणून बाळूमामा म्हणतात, जीवनात ज्याला शब्द समजतात, भावना समजतात तो वेळ पाळतो आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. कमाईचा अर्थ फक्त धनवान कमवणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान-सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. म्हणून जीवनात आल्यानंतर तुम्ही पैशाला किती महत्त्व देता, तुम्ही धनाला किती महत्त्व देता याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही माणुसकी धर्माला किती कामी येता, समाज कार्याला किती उपयोगी पडता हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं संपूर्ण आयुष्य हे वर्तुळासारखं आहे. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ हे तुम्हाला 100% मिळणार आहे. म्हणून कर्म करत असताना नेहमी चांगल्या पद्धतीनं जगू द्या आणि दुसऱ्याला सहकार्य करण्याची भावना मनामध्ये ठेवा. तरच बाळूमामांची कृपा तुमच्यावर होऊन तुमची सर्व दुःख, यातना ह्या वाऱ्यासारख्या उडून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाचा प्रवास सुरू होईल. आणि त्या प्रवासाचे साक्षीदार तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या तुमच्या सर्व व्यक्तिमत्वाला हे उरून पुरणार आहेत. म्हणून जीवन जगत असताना एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, पण धागा सोबतीला आला की हा स्वभाव बदलून एका दुसऱ्यांना जोडणारा बनतो. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं. म्हणून वेळेचं महत्त्व द्या आणि जे घेतलंय हातात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, तरच दुसऱ्या मार्गाला सुरुवात करा. अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमचा स्वतःवरचा असलेला विश्वास.
विश्वास कधीही डगमगू देऊ नका, जो तुमच्या कानात हळूच सांगत असतो सर्व चांगलं होईल. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचं वरदान हे परमेश्वराकडूनच लाभलेलं असतं. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. म्हणून जीवनात यश मिळवायचं असेल तर कष्टाची पराकाष्ठा करून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश मिळवावंच लागेल. जीवनात येणारे सुखदुःखाचे, यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात. पुण्य करायचं किती प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय दुसरा कोणीच नसावा. कोणतीही गोष्ट असो, बोलून दाखवल्याशिवाय डोक्यावरील ताण कमी होत नाही आणि बोललेली गोष्ट पुढल्या व्यक्तीने समजून घेतल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. संवाद साधल्यामुळे मनातील गोष्टी समजतात व समजून घेतल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात. म्हणून नात्यात संवाद साधणं खूप गरजेचं. त्यामुळे एकमेकांच्या समस्या, अडचणी, सुखदुःख अशा अनेक गोष्टी कळून येतील. नाते अजून घट्ट होईल. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असला पाहिजे. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एकवर टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. म्हणून वाढती स्पर्धा, कामाचा वाढता ताण, धावपळ, योग्य आहार न घेणं, चुकीची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आजकाल भरपूर लोकांना खूप समस्या आहेत. जर आज आपली माणसंच आपलं दुःख समजावून घेत नसतील तर त्या माणसांना आपलं म्हणावं तरी कसं? संकुचित मन हे संभ्रम आणि शंका निर्माण करत असतं. मोठं मन शक्यतो संधी आणि यश निर्माण करत असतं. म्हणून गाठ कशीही असली तरी सोडवता येते. प्रश्न फक्त आतल्या गाठीच्या माणसांचा भेटल्यावर उभा राहतो. कमी वयात माणूस समजदार असाच होत नाही. काहींना लोक समजदार बनवतात तर काहींना परिस्थिती. आणि समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांची कामी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. विचारांच्या पवित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत. आदर हा आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल महत्त्वाचा घटक आहे. तो गुंतवणुकीसारखा आहे. जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते. कपडे नाही, माणसांचे विचार ब्रँडेड पाहिजेत. म्हणून जीवन जगत असताना जगणं ठाऊक असणाऱ्या वागणं कसं असावं लागतं हे सांगावं लागत नसतं. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचं अस्तित्व शाबूत असतं. आयुष्याकडे इतक्या सुंदरतेनं बघितलं की आयुष्याची इतकंच मनमोहक दिसायला लागतं. जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत वाढते. म्हणून विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा, कारण आपल्या दुःख देण्याची अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. नेहमी जीवन जगत असताना आपण आपला विचार करून आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद होईल ह्या उद्देशानं जीवन जगलं पाहिजे. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पान ही खूप काही शिकवून जातात. म्हणून जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी, दुःख, यातना येतात. त्यातून बाहेर पडण्याचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कष्ट करावं लागणार आहे. कष्ट योग्य दिशेने केलं तरच तुम्हाला फळ योग्य मिळणार आहे. म्हणून जीवनाचा रस्ता बदला, वेग बदला
नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. जीवनात आपल्याला सोडून कुणी गेलं असलं आणि आपल्या जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेल्यावर्षी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात काठे टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं कधीही सोपं असतं. जीवनात आपल्याला खरंच उगवणाऱ्या सूर्यासारखं आणि पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड करावीच लागते. म्हणून मामा सांगतात, जीवन जगत असताना नेहमी तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा. कर्म चांगला असेल तर तुम्हाला यश मिळणार आहे. कर्माचं फळ जसं कर्म गोड असेल तर तुम्हाला फळसुद्धा गोडच मिळणार आहे. आयुष्यात कोणाचे पारख त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्याच असत्या. परंतु मीठ जखमांना जास्त फुलवत असतं, वेदना देत असतं. माणसांना कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. अर्ध्या अडचणीचं निवारण तेथेच होतं जेव्हा आपल्या माणसांकडून असं म्हणलं जातं की काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. जेव्हा तुझ्यावर विश्वास असेल आणि बाळूमामांवर विश्वास असेल तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये येणारे सर्व दुःख, यातना आणि अडथळे हे दूर राहिल्याशिवाय जाणार नाहीत. आतापर्यंत तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची अखंड कृपादृष्टी राहणार आहे. असाच व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्याला विसरू नका. तरच तुम्हाला बाळूमामांचा कृपा आशीर्वाद हा मिळणार आहे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजून घेण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. चांगलं मन व चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाते आयुष्यभर टिकतात. म्हणून आयुष्यात नेहमी सत्याच्या मार्गानं चला. या मार्गानं अपघात कमी होतात. कारण या मार्गानं येणाऱ्यांची संख्या फार कमी असते आणि त्यांचा वेगही खूप कमी असतो. नेहमीच तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना आपल्यामुळे एखाद्याला आनंद होईल, आपल्यामुळे एखाद्याचं काम होईल असा प्रसंग तुम्ही सोडू नका. त्या प्रसंगाचा आनंद घ्या. माणुसकीचा धर्म पाळा. जीवन हे एकदाच आहे. आनंदानं जगा. राग, द्वेष, ईर्ष्या कुणासोबतही करू नका. अबोला तर कधीही कुणासोबत ठेवू नका. कारण तोंड देवानं दिलं आहे गोड बोलण्यासाठी, कान दिले आहेत गोड ऐकण्यासाठी आणि डोळे दिले आहेत सुंदर बघण्यासाठी. असेच बाळूमामांचे संदेश आपल्या डोळ्यांनी बघितले पाहिजेत, आपल्या कानांनी ऐकले पाहिजेत. आपल्या तोंडातून बाळूमामांचं नामस्मरण हे अखंड राहिलं पाहिजे आणि हातानं आपल्या हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. प्रत्येक माणसांपर्यंत, प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी ही अखंड राहील. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असून रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडं कमी पडूनही आनंद देतो त्याला म्हणतात आयुष्य. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. तुमच्या जीवनामध्ये सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. सल्ला घ्यायचा तर यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही घ्या. कारण यशस्वी काय करायचं हे सांगतात तर अयशस्वी काय करू नये ते सांगतात. म्हणून
जगात कोणालाही कमी समजू नका. दुःख येईल त्याचा आनंद घ्या, सुख येईल त्याचा आनंद घ्या. सुखदुःखाची ही बेरीज ज्याला जुळली तोच ह्या जीवनात आनंदी आणि समाधानी राहू शकतो. जगातलं कटू सत्य आहे की नाती जपणारा नेहमी सर्वांपासूनच दुरावला जातो. तसं असलं तरी नाती जपण्यातच खरा आनंद आहे. प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतील, पण त्याचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो. म्हणून जीवन जगत असताना फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज होत असतं. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे आता राहिले नाहीत. म्हणून आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणं आणि सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. पण मन प्रसन्न करणारी सगळी दुःख दूर होतील. आयुष्यात कधीही स्वतःला कोणाकडून कमी समजू नये आणि कोणापेक्षा श्रेष्ठ समजू नये. कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो. आपण सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेला प्रत्येक क्षणात आनंद शोधून म्हणजे खरं सुख आहे. देह सर्वांचा सारखा, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असं बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, तुमचा पर्याय म्हणून नाही. म्हणून काही गोष्टी कबड्डीच्या खेळासारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावलाच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. डोळं आणि भावनिक स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात, पण एकाच समोरच्या ते समजून घेण्याच्या भावना असल्या पाहिजेत. आयुष्य एकदाच मिळतं, जगायला शिकलं पाहिजे. माझा जन्म गरीब घरात झाला, माझ्याजवळ खानदानी संपत्ती जमीन नाही, परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही. या आणि अशा कित्येक सबबी पुढं करणं, त्यावर चर्चा करून आत्ता हातात आहे तो वेळ सुद्धा वाया घालवणं म्हणजे आपल्या दुःखाचं, अपयशाचं, अधोगतीचं खापर दुसऱ्यावर फोडणं. दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे. ज्याला आयुष्यात काही करायचंच नाही तो असे बहाणे शोधत असतो. ज्याला आयुष्यात काही मिळवायचं आहे, फक्त जगायचं नाही तर आनंदाने जगायचं आहे, तो कारण न सांगता त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो, दुसरा पाय ठेवणार तेवढ्या स्टूल तुटतो. तो माणूस वैतागतो, चिडचिड करतो, पण त्याची बायको म्हणते, तुमचं नशीब चांगलं, स्टूलवर चढल्यावर नाही तुटला, नाहीतर स्टूल सोबत तुमचा पायही तुटला असता. इथं घटना एकच आहे, पण दृष्टिकोन मात्र दोन आहेत. विचारांची दिशा बदलली की दुःख, अपयश जीवनात जिंकायला, आनंदाने जगायला शिकवतात. जगणं निरर्थक म्हणतो तो बेमान आहे. हवं ते घेता आलं पाहिजे. आयुष्य खूप मोठं दुकान आहे. आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं सोपं होतं. आयुष्यात आपल्याला जे नको असतं, जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो, तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येत असं का होतं? कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो. जे आपल्याला नको तितकं महत्त्व देतो. जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींचा विरोध, प्रतिकार करण्यात, त्या गोष्टींचा तिरस्कार करण्यात आपली चिडचिड आणि आपली शक्ती वाया घालवतो. आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, नको वाटतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. हे असंच का, ते तसंच का असा विचार करण्यात, तक्रारी करण्यात दंग राहू नये. अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून नाहीसा होणार नाही. नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं.
भीती, भय वाटलं तर ते सहन करावं आणि एकदाच त्या भयातून मोकळं व्हावं. नसलेल्या भूतांची भीती कायम सोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीचं भूत उतरवण्याचा माणसानं नेहमी प्रयत्न केला पाहिजे. दुःख, राग ठसठसणाऱ्या जखमेसारखे असतात. सकारात्मकतेने त्याचा पूर्ण निचरा केल्याशिवाय ते बरे होत नाही. आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला राग येतो, दुःख होतं. आपला राग, आपलं दुःख प्रत्येक जण आपल्या परीनं पचवण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण अशा दुःखद मनस्थितीतही सकारात्मक विचार, कृती करतात. आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करतात. निसर्गाच्या, ईश्वराच्या सानिध्यात जाऊन शांत राहतात. कोणी आपल्या दुःखाचं सुंदर कविता करतं. काही जण आपल्या मनातल्या भावना पेपरवर उतरवतात आणि मनाला मोकळं करतात. पण नकारात्मक विचार करणारे लोक सैरभैर होतात. आपल्या दुःखाचं खापर दुसऱ्यावर फोडत बसतात. आपल्यावर कसा अन्याय झाला हे लोकांना सांगत बसतात आणि नक्कीच त्याचं प्रदर्शन करण्यासाठी स्वतःला व्यसनात बुडवून घेतात आणि स्वतःचा त्रास आणखी वाढवतात. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी न बघता न मिळालेल्या गोष्टींकडेच लक्ष दिल्याने जीवनात नैराश्य येतं, मन उदास होतं, आपल्या क्षमतेवरचा विश्वास उडतो. जगण्यातलं छोटं मोठं इतर आनंदही माणसाला घेता येत नाही. आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवायचे असंख्य अगणित मार्ग आणि पर्याय असतात. आयुष्यात काही मिळवायचं असेल, आनंदात जगायचं असेल तर आयुष्याचं मोल जाणून घ्यावं लागतं. स्वतःची किंमत ओळखावी लागते. स्वतःच्या क्षमतेवर, योग्यतेवर विश्वास असावा लागतो. तरच दुःखद परिस्थितीत ही मनासारखा जगण्याचा मार्ग सापडतात. मनात साचलेल्या दुःखाचा, रागाचा निचरा हा सकारात्मक मार्गाने करण्याचा प्रयत्न करत राहिल्यास प्रत्येक अडचणीतून मार्ग ही मिळतोच मिळतो. आनंदाचं, यशाचं रहस्य सांगणारी अनेक पुस्तकं आपण वाचत असतो. अनेकदा आपण व्याख्यानमधून आनंदी, यशस्वी आयुष्य कसं जगायचं हे वाचल्यानं, ऐकल्यानं आपलं जीवन नकळत बदलत असतं. आपण देवावर, स्वतःवर, आपल्या कामावर, आपल्या जवळच्या व्यक्तीवर आणि अशा अनेक इतर गोष्टीवर विश्वास तर ठेवतो. पण जेवढा आपला विश्वास असतो तेवढीच आस्था, श्रद्धा आपली नसते आणि म्हणून अनेक ठिकाणी काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा आपल्या मनासारख्या घडत नाहीत. अपेक्षित यश आपल्याला मिळत नाही आणि आपण विश्वासघाताचे लेबल चिटकवून मनाचे समाधान करून घेतो. एका व्यक्तीने 2 उंच टॉवरवर बांधलेल्या दोरीवर चालायला सुरुवात केली. हातात काठी तोलून दोरीवर तो चालत होता. त्याचा मुलगा खांद्यावर बसलेला होता. प्रत्येक जण श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होते. तेव्हा तो हळूहळू दुसऱ्या टॉवरवर पोहोचला. तेव्हा प्रत्येकाने टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्याने जमावाला विचारलं, तुम्हाला आता कसं वाटतं? का मी त्याच दोरीवरून आता पलीकडे जाऊ शकेल का? गर्दीतल्या लोकांनी एका आवाजात उत्तर दिलं, होय, तुम्ही जाऊ शकता. त्याने पुन्हा सर्वांना विचारलं, आपल्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे का? सर्वजण एका सुरात म्हणाले. तो म्हणाला, ठीक आहे, मग तुमच्यातील कोणा एकाचा मुलगा द्या, मी त्याला सुरक्षितपणे दुसऱ्या बाजूला घेऊन जाईन. आणि त्याला तेथे स्तब्ध शांतता पसरली. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आस्था आणि श्रद्धा ठेवणं ही वेगळी. विश्वास आपण अनेकावर ठेवू शकतो पण श्रद्धा नाही. म्हणून जीवन जगत असताना श्रद्धा ठेवण्यासाठी संपूर्णपणे शरण जावं लागतं. जिथे संपूर्ण शरणागती स्वीकारलेली असते त्या ठिकाणी विश्वासघाताची शक्यता नसते किंवा क्वचित अल्प प्रमाणात असते. जिथे विश्वास असतो तिथे श्रद्धा असतेच असं नाही, पण जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास हा असतोच असतो हे सिद्ध करता येतं. म्हणून जीवन जगत असताना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेतला पाहिजे आणि वेळेनुसार आणि वयानुसार जुनं शांत राहून संपवायचं आणि नवीन चांगलं निर्माण करायचं. ही बेरीज वजाबाकी ज्याला जमते त्यालाच आयुष्य आनंदानं जगता येतं. आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी आपल्याला काही अपघातांना, काही गोष्टींना, आपल्या जीवनातील काही लोकांना
त्यांच्या बोलण्याचा वागण्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक नसतं. कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया आपल्याला केवळ वेदना देऊन आपलंच नुकसान करतात. अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना अद्दल घडवण्याच्या मानसिकतेने इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला नंतर कळतं की आपण स्वतःचेच नुकसान करून घेतलेले आहे. एकदा लोहाराच्या बंद दुकानात एक साप घुसला. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला दुःख जखम झाली. सापानं मागं वळून आपलं पूर्ण ताकदीने करवतीला चावण्याचा प्रयत्न केला. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागलं, तरीही सापानं करवतीला स्वतःला गुंडाळून मारण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहारानं दुकान उघडलं, तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला आणि खांडोळ्या झालेला मेलेला साप दिसला, जो स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. बळी पडला होता. आपल्या आयुष्यात आतापर्यंत आपण कळत नकळत अनेक चुका केलेल्या असतात, जे आपण विसरून गेलेलो असतो. परंतु आपल्या प्रत्येक कर्माचं फळ हे ठरलेलं असतं. आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची नोंद आपल्या खात्यात जमा होत असते. आपल्या चुकांची, वाईट कर्मांची फळं करवतीच्या रूपात समोर येत असतात, जी वर्तमानात जरी आपली चूक नसली तरी आपल्याला किरकोळ इजा करतात. अशा वेळेस करवतीला दोष देऊन आणखी जास्त नुकसान करून घेण्यापेक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. भूतकाळात करून ठेवलेले कर्म बदलता येत नाही, ते करवतीच्या समोर आपल्याला येतच येतं. म्हणून जे गेलं ते सोडून द्या, जे येणार आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि अजून जोमानं तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. जीवन एकदाच मिळतं. ब्रह्मांडातील कोणताही नियम आपण बदलू शकतो, मात्र कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलता येत नाही. हे समजल्याशिवाय माणूस बदलूच शकत नाही. आपण भूतकाळात करून ठेवलेल्या चुका, वाईट कर्म बदलता येत नाही आणि त्याचे समोर येणारे परिणामही टाळता येत नाहीत. चुकीच्या वागण्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. त्यापासून कोणाचीही सुटका होत नाही. कितीही देवदेव केलं तरी देव सुद्धा त्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही. मग वर्तमानात देवाची प्रार्थना का करायची, असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल, जर देव आपल्याला येणाऱ्या संकटातून वाचवू शकत नाही तर देवाची आराधना का केली पाहिजे? तर लक्षात ठेवा, मनाची शक्ती वाढवण्यासाठी देवाची आराधना करायला हवी. आपल्यासोबत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींसाठी इतरांना आणि आपल्या परिस्थितीला जबाबदार न धरता ते आपल्याच मागच्या चुकीच्या कर्माचं फळ आहे, हे समजून ज्याला स्वीकारतं, सामोरं जाण्याची मनाची शक्ती प्रचंड सकारात्मक असावी लागते, जी योग, ध्यान, नामस्मरण करून वाढवता येते. देवाची आराधना करायला सुरुवात केल्यानंतर आत्मचिंतन करण्याची सवय लागते. आपण कुठं चुकलो, काय योग्य आपण करू शकलो असतो, असा विचार करण्याची सवय लावून घेतली तर योग्य अयोग्य, चूक बरोबर याची जाणीव होऊ लागते. यामुळे मनाला योग्य विचार आणि योग्य कृती करण्याची शक्ती प्राप्त होते. ज्या योगे नवीन चुका, वाईट कर्म आपल्या हातून घडण्याची शक्यता कमी होत जाते. आपल्या कर्माच्या खात्यातील वाईट कर्माचं गाठोडं आणखी मोठं न होता हलकं होत जातं. होऊन गेलेल्या चुकांसाठी देवाकडे माफी मागून समोर आलेली शिक्षा कुठलीही तक्रार न करता भोगून संपवायची आणि वर्तमानात त्या चुका न करता नवीन चांगलं कर्म करत राहिल्याने पुढे येणारी आपली वेळ, भविष्यकाळ सोपा सुखकर करण्याची संधी देवाची आराधना केल्याने मिळते. म्हणून लोकांच्या तोंडाला कोण कुलूप घालणार, ते उघडच असतं. लोक अपयशी लोकांवर हसतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. आपण करत असलेल्या कामाबद्दल, आपल्या स्वभावाबद्दल, आपलं राहणीमान, वागण्याविषयी आपल्या जवळचे ओळखीचे लोक, सहकारी, शेजारी, नातेवाईक हे आपल्याविषयी काहीतरी चांगलं वाईट मत बनवित असतात. परंतु या गोष्टी आपल्या समोर न बोलता आपल्या गैरहजेरीत, आपल्या पाठीमागं आपापसात ते बोलत असतात. कारण या जगात फार कमी व्यक्ती असतात जे आपल्या तोंडावर समोर बोलण्याची हिंमत ठेवतात. आपल्या चुका, आपली प्रगती
या लोकांच्या मनात सलत असते. मनातल्या गोष्टी कोणाजवळ तरी व्यक्त करण्यासाठी हे लोक आपल्या जवळच्या कोणातरी एखाद्या व्यक्तीला शोधत असतात. त्या जवळच्या व्यक्तीजवळ सर्व व्यक्त केल्यानंतर काहीतरी संधी बघून ती व्यक्ती आपल्याला सांगते, अमका ठमका हा तुझ्याबद्दल असं बोलत होता. काय बोलला हे मिरची मसाला लावून सांगण्याची त्यांच्यात हिंमत असते, पण कोण बोललं हे सांगण्याची त्यांच्यात हिंमत नसते. कारण त्याच्या बोलण्यात किती प्रामाणिकपणा आहे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे पाठीमागे बोलणाऱ्यांकडे लक्ष न देता इतरांचं नाव पुढे करून आपल्याला 4 गोष्टी शिकवणाऱ्यावर विश्वास न ठेवता आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे. वेळ अशी गोष्ट आहे जिचा आदर फक्त हुशार लोक करतात आणि आयुष्यात यशस्वी होऊन आनंदानं जीवन जगतात. आपण एखाद्या गोष्टीला जोपर्यंत प्राधान्य देत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट करू शकत नाही. त्या गोष्टीत आपल्याला अपेक्षित असणारे यश मिळू शकत नाही. खूप उत्साहाने आपण जिम लावतो. सुरुवातीचा 1-2 दिवस उत्साहाने उठतो. नंतर मात्र रात्री झोपताना ठरवणार, उद्या काही झालं तरी सकाळी लवकर उठणार. सकाळ झाली की आजचा दिवस नको, उद्यापासून नक्की, असं स्वतःला सांगणार आणि रोज उद्या म्हणत कितीतरी दिवस घालवणं. हा कुठंतरी वेळ तुम्ही वाचवला पाहिजे. कारण वेळ फुकट मिळतो, मात्र तो फार मौल्यवान असतो. हे ज्याला कळलं तो सकाळी लवकर उठू शकतो आणि त्याचं ध्येय गाठू शकतो. कोणाच्याही बोलण्याचा किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका, कारण त्या शब्दांपेक्षा भावना अनमोल असतात. शब्द ठरवता येतात पण भावना ठरवून येत नाही. म्हणून आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. कारण जपणं आणि साठवणं याच फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत आणि जपली जाते ती आपली माणसं असतात. म्हणून माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखानं जगा. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. कारण स्वप्न परत येतात पण माणसं परत कधीच येत नाहीत. देह धूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. येथील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. शोधायचंच असेल तर तुमचं काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे आता शोधतात येतील. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार आहेत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्वतःवर मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. जीवन जगत असताना आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेलो क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आयुष्याची गंमत आहे. जीवन जगत असताना जीवनाला आनंद घ्या, कारण जीवन हे एकदाच आहे. जीवनाचा परिपूर्ण आनंद घेऊन 2 गोष्टी जीवनात कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण हे संपलं की माणूस संपला. माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार. हेच चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही, तुमच्या आयुष्यात काही गोष्टीबद्दल फक्त एकदाच घडतं. म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कदर करा. जीवनात ती गोष्ट परत मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात मोठा गुरु कोण असेल तर जीवनात सर्वात मोठा गुरु ही वेळ आहे. तुमच्यावर आलेली वेळ ती वेळेचे बरोबर तुमच्या जीवनात हे बदलू शकतं. म्हणून वेळेला आणि महत्त्व द्या. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. जीवनात संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे. ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाहीत. म्हणून एखादी संधी मिळाली असेल
तर संधीचं सोनं करून निवांत जीवन जगलं पाहिजे. जगावं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं, कारण संपूर्ण खेळात समोरच्या बादशाला भीती नाही आणि दहशत ही वजिराचीच असते, राजाची नाही. पदरी अपयश आलं की कोणीही फारसं संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. म्हणून आपलं कोण लोकाचं कोण हे स्वतः ठरवायचं असतं. ती वेळ बरोबर ठरवते. तुमचं कर्म तुम्ही करत राहिलं पाहिजे. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभं राहिलं पाहिजे. जीवनात आपल्यामुळे एखाद्याला आनंद होईल, आपल्यामुळं एखाद्याचं काम होईल. 100% तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. स्वतःची एक ओळख निर्माण करा. जोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करत नाही तोपर्यंत समाज हा तुम्हाला ओळखीचा वाटणार नाही. छोटंसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं असतं. जगात दुसऱ्याला हसण्या इतकं सोपं व दुसऱ्यासाठी रडण्या इतकं कठीण काम दुसरं कोणतंच नाही. म्हणून समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभवणं हीच आपली जबाबदारी आहे. तुम्ही लक्षात घ्या, परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टींची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीही वाटत नाही. कारण ती माणसं नुसती परिस्थिती जगलेली नसतात तर त्यांनी अनुभवलेली असतात. कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते. म्हणून तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत राहायचं. यश नक्कीच मिळेल. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2 वेळा समजते. एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर. मधल्या काळात तिची काही किंमत नसते. म्हणून वेळेला महत्त्व द्या. तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या. हे जीवन परत नाही, जीवन जगून घ्या. तुमचं ध्येय निश्चित करा आणि देहाचा पाठलाग करून यश मिळवून घ्या. आयुष्य खूप छोटं आहे. सरडामध्ये आणि माणसामध्ये एवढाच फरक आहे. सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बनून रंग बदलतो. माणूस जन्मापासूनच अनेक टप्प्यावर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जात असतो आणि जसा अपेक्षा पूर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात. म्हणून अपेक्षा ह्या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातच असाव्यात. मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. आपल्या जीवनात असणाऱ्या अनेक दुःखांपैकी जास्त दुःखाचं एक कारण म्हणजे आपण नेहमी आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याबद्दल दुसऱ्याचं मत काय असेल, चांगले असेल की वाईट, हे जाणून घेणं म्हणजे स्वतःला इतरांच्या चष्म्यातून बघणं आणि आपला स्वतःचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे हे सारं विसरणं. आपण कितीही चांगला असलो, चांगलं वागत राहिलो तरी कोणीतरी आपल्याला वाईट म्हणणारे लोक असतातच. सगळेच आपल्याला चांगलं म्हणतील, आपलं कौतुक करतील असं कधी होत नाही. आपण चांगल्या 10 गोष्टी केल्या की त्यासाठी कौतुकास्पद 4 शब्द बोलायला सहसा पटकन कोणी पुढं येत नाही. मात्र आपलं काही चुकलं की लगेच ती चूक दाखवून दुसणे लावले जातात. त्यामुळे आपल्याबद्दल दुसऱ्यांची मतं जाणून घेण्यापेक्षा आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून माणूस दुसऱ्याच्या नजरेतून उतरला तर एक वेळ चालेल, पण स्वतःच्या नजरेतून उतरला नाही पाहिजे. जे लोक चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा वाईटच शोधत असतात त्यांच्या मतावर आपण का विचार करावा. काही गोष्टींना दुसऱ्यांना चांगलं म्हणणं, स्तुती कौतुक करणं कधीच जमत नाही, कारण ते विसरलेले असतात की या जगात परिपूर्ण असा कोणीही नसतो. जगताना चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र आपण चुकत आहोत हे समजून पण त्या मार्गानं चालत राहणं ही खरंच चुकीची गोष्ट आहे.
वेळीच आपण बदल केला पाहिजे. आपल्याबद्दल माणसाने चांगलं बोललं पाहिजे. चांगलं नाही बोललं तरी किमान वाईट तरी बोलू नये. जीवनात जगत असताना माणसाने प्रयत्न करावा, आपल्यामुळे एखाद्याचं भलं होईल. आपल्या शब्दाने कोणाचं मन दुखावणं हे समुद्रात दगड फेकण्यासारखं असतं. तो दगड किती खोलवर जाईल हे फेकणाऱ्याला सुद्धा माहीत नसतं. अनेक लोक इतरांचं मन दुखावेल असं शब्द बोलत असतात. आपल्या शब्दांचा समोरच्या व्यक्तीच्या मनावर किती खोल परिणाम होईल याचा अंदाज बोलणाऱ्या व्यक्तीला नसतो. आपल्या बोलण्याचा ऐकणाऱ्यावर काय परिणाम होईल याविषयी स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघितलं की मग लक्षात येतं आपण चुकलो आहोत. एका कंपनीत सॉफ्टवेअर विकसित प्रकल्पाचा एक अनुभवी इंजिनियर होता. एका सॉफ्टवेअरच्या निमित्तानं आपल्या टीमसह अनेक महिने काम केल्यानंतर कंपनीच्या अध्यक्षासमोर तो आपलं प्रकल्प सादर करत होता. त्या इंजिनियरने आपल्या प्रकल्पाची माहिती सादर केल्यानंतर अध्यक्ष त्याच्याकडे बघत उपवासाच्या सुरात म्हणाले, पदवी मिळवायला किती वर्ष झाली? मी या प्रकल्पाला मंजुरी देईन याची शक्यता नाही. अत्यंत ओशाळलेला तो इंजिनियर मौन बाळगून बसून राहिला. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या प्रयत्नावर पाणी फिरवणाऱ्या अध्यक्षाबद्दल नाराजीचे उद्गार काढले. पुढचे कितीतरी दिवस त्या इंजिनियरच्या मनातून अध्यक्षाचे बोलणे कितीही तरी दिवस जात नव्हतं. शेवटी न राहून तो अध्यक्षांना भेटायला गेला आणि म्हणाला, तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं? माझा अपमान करण्याचा तुमचा मानस नव्हता, मग तुमचा हेतू काय होता? हे ऐकून अध्यक्षांना धक्काच बसला. त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं की त्यांनी सहज मारलेल्या त्या शौर्याचा कोणावर इतका परिणाम होईल. आणखी थोडं काम करायला हवं होतं. अध्यक्ष म्हणाले, त्यांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी त्यांचं मत किती वाईट रीतीनं मांडलं. त्यामुळं कोणी दुखावलं जाईल हे त्यांना कळलं नव्हतं. म्हणूनच जीवन जगत असताना आपण आपल्या आयुष्यात आपल्याला जे नको असतं ते आपण अगदी निग्रहानं टाळत असतो. तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढं येतं असं होत नाही. जीवन खूप सोपं आहे, त्याला आनंदानं जगलं पाहिजे. आयुष्यात इतर गोष्टींना दोष देत बसण्यापेक्षा स्वतःला भक्कम बनवण्याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या बुद्धीचा शरीराला सशक्त सदृढ होण्यास मदत करावी. वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी, पण जीवन पुन्हा मिळत नाही गेलेली वेळ बदलण्यासाठी. आपलं मन आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं की अपेक्षित यश हमखास मिळतं. आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात, पण त्या विचारापैकी सगळेच विचार प्रत्यक्षामध्ये साकार होत नाहीत. ज्या विचारांना आपण अधिक प्रखरपणे आपल्या मनामध्ये आणतो त्या विचारांचे प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागतात. त्यामुळे आपल्या मनाला विचारांना प्रखरपणे केंद्रित करायला शिकवलं पाहिजे. एक मुलगी दररोज मंदिरात जात असे. ती लोकांना मंदिराच्या आवारात फोनवर गप्पा मारताना, व्यवसायाबद्दल एकमेकाविषयी तक्रार, निंदा, चर्चा करताना बघत असे. काही लोक पूजा पाठ प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक करतात असं ती मुलगी मंदिरातल्या पुजाऱ्याला सांगते. आणि आता मी उद्यापासून मंदिरात येणार नाही असं बोलते. यावर पुजारी काही क्षण गप्प राहिला आणि नंतर त्या मुलीला म्हणाला, ते बरोबर आहे, पण मंदिरात न येण्याचा निर्णय तुझा निश्चित करण्यापूर्वी मी जे सांगतोय ते करून बघ. मुलगी हो म्हटल्यावर पुजारी सांगतो, एका ग्लासमध्ये पाणी भर आणि मंदिराच्या आवारामध्ये 2 प्रदक्षिणा कर. अट अशी आहे की या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडा कामा नये. मग थोड्या वेळाने त्या मुलीने तसं केलं. त्यानंतर पुजाऱ्याने तिला विचारलं, तुला कोणी फोनवर बोलताना किंवा गप्पा मारताना किंवा देखावा करताना दिसलं का? मुलगी म्हणाली, नाही, मी काही पाहिलंच नाही. मग पुजारी म्हणाला, जेव्हा तू प्रदक्षिणा करत होती तेव्हा तुझे सर्व लक्ष त्या ग्लासवर होतं. त्यातून पाणी पडू नये म्हणून, त्यामुळे तुला इतर काहीही दिसलं नाही. आता जेव्हा तू मंदिरात येशील तेव्हा तुझे लक्ष फक्त देवाकडे केंद्रित कर. मग तुला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल. आपल्या आयुष्याचंही असंच आहे. जे हवं आहे
त्यावरच लक्ष केंद्रित करायला शिकलं पाहिजे. म्हणजे ते मिळवणं अगदी सोपं जाईल. गाडी चालवताना आपण खड्ड्यात जातो. खड्डा आपल्याकडे येत नाही, तरी आपण पडल्यावर खड्ड्यालाच दोष देत असतो. आपण नेहमीच कायम इतरांना खूप पटकन परीक्षकासारखं जज करत असतो. जसे की एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारावरून नावं ठेवताना मतदार हे विसरून जातो की तो स्वतः प्रवास करत असताना नियम मोडल्यावर पोलिसाने पकडल्यावर रीतसर पावती न फाडता पोलिसांना कमी पैसे देऊन साहेब सांभाळून घ्या असं बिनधास्तपणे विचार न करता बोलतो, वागतो. भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त करतो, स्वतः भ्रष्टाचार करतो आणि विसरून जातो आयुष्यातलं दुःख, त्रास, वेदना, अडथळे, तक्रारी कमी करून आयुष्य सुखासमाधानं आनंदात जगण्यासाठी आपण जसं इतरांना जज करतो, ओळखतो, त्याचप्रमाणे स्वतःला सुद्धा ओळखायला शिकलं पाहिजे. प्रत्येकजण स्वार्थी असतोच. स्वतःच्या गरजा, आवश्यकता, आशा, आकांक्षा यांनाच प्रत्येकजण प्रथम प्राधान्य देत असतो आणि ते पूर्णपणे गरजेचे, आवश्यक व स्वाभाविकच आहे. इतरांनी आपलं मदत केली नाही तर लगेच त्याला स्वार्थी म्हणून मोकळं होण्यापेक्षा स्वतःला भक्कम बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. क्षमता नसताना नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न किंवा इतरांनी चांगलं म्हणावं म्हणून काही करण्याचा प्रयत्न माणसाला नैराश्याकडे घेऊन जातो. जीवन म्हणजे चिखल. आपल्या इष्ट देवतेवर विश्वास आणि समर्पणाची भावना असली की जगण्याची लढाई जिंकता येते. आपल्यामध्ये संपूर्ण विश्वाची शक्ती आहे, असीम शक्ती आहे, जी आपल्या आयुष्यातलं सर्व अंधार दूर करू शकते. ती शक्ती म्हणजे आपल्या इष्ट देवतेवरचा विश्वास आहे. एक गाय गवत चरायला जंगलात जाते तेव्हा तिथे तिच्या लक्षात येतं की एक वाघ दबक्या पावलानं तिच्याकडे येत आहे. गाय भीतीने इकडं तिकडं पळू लागते. वाघ सुद्धा गायीच्या पाठीमागं धावू लागला. धावता धावता गाय त्या तलावात शिरली. वाघ देखील तिच्या पाठीमागं त्या तलावात शिरला. तलाव फारसा खोल नसतो आणि त्यात पाणी सुद्धा कमी असतं. मात्र तलावात चिखल खूप जास्त असतो. गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्या चिखलात रुतायला लागला होता. दोघेही आता हालचाल करू शकत नव्हती. थोड्या वेळाने गायीने वाघाला विचारलं, तुझा कोण गुरु किंवा मालक आहे का? वाघ गर्वानं म्हणाला, मी तर ह्या जंगलाचा राजा आहे. माझा कोणी गुरु मालक नाही. मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली, परंतु तुझी शक्ती तुला या क्षणी काहीच उपयोगीची नाही. वाघ गायीला म्हणाला, तुझे हाल देखील माझ्यासारखेच आहेत. तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही. संध्याकाळ झाली असेल. थोड्या वेळाने गायीचा मालक येईल. माझ्या घरी का आली नाही गायी? तिला शोधत येईल आणि त्या चिखलातून मला काढून घेऊन जाईल. थोड्या वेळाने गायीचे मालक आला. चिखलातून गायीला काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने बघत होते. त्यांच्या मनात असून सुद्धा त्या वाघाची मदत करू शकत नव्हते, कारण वाघामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. गाय समर्पित हृदय, मालक त्यांचा गुरु होता. म्हणून तुम्ही जीवन जगत असताना आपल्या देवतांवर, इष्ट देवतेवर विश्वास ठेवा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये हा तुम्हाला बदल बघून घडून आल्याशिवाय राहणार नाही. आपलं विचार बदललं की परिस्थिती आणि माणसं सगळंच बदलू शकतात. आपण जीवनात खूपदा परिस्थितीला दोष देऊन स्वतःच्या अपयशाचं खापर सांत्वन करून घेतो. आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही घडलंय ते परिस्थितीमुळे नाही, तर आपण घेतलेल्या निर्णयांमुळे. हे आपण मान्य करायला पाहिजे. परिस्थिती आपण बदलू शकतो. आपल्याला हवं तसं जीवन जगू शकतो. आपलं जीवन हे आपल्या मनस्थितीवर, निर्णयावर अवलंबून असतं. एकाच घरातील एकाच बापाची 2 मुलं वेगवेगळे असतात. एक व्यसनी बापाचं अनुकरण करून व्यसनाधीन बनतो आणि दुसरा चांगला विचार करून परिस्थिती बदलतो. दोघांसाठी घरातलं वातावरण, परिस्थिती सारखीच असते. बदल असतो फक्त विचारांचा, मनस्थितीचा आणि कृतींचा.
जीवनात अशक्य असं काहीच नसतं. आपला निश्चय किती ठाम आहे यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. मंदबुद्धी म्हणून ज्या थॉमस एडिसनला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं, तो जर जीवनात यशस्वी होऊ शकतो तर आपण का नाही, हा विचार आपण करायलाच हवा. आपल्यामधील कमतरतेपेक्षा आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करा. जीवन जगणं सोपं होईल. बाप म्हणजे आपली ढाल असतो. बाप म्हणजे पेटती मशाल. त्याच्या घामाच्या धारांना सोन्या मोत्यांचा रुबाब असतो. आई आपल्या बाळाला कडेवर घेते, कारण तिची इच्छा असते, मला जे दिसतंय ते माझ्या बाळाला पण दिसावं. परंतु एक बापच आपल्या मुलांना खांद्यावर घेतो, कारण एका बापाचं स्वप्न असतं की जे मला मिळू शकलं नाही, मी पाहू शकलो नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त माझ्या मुलानं मिळावं, त्यानं ते पाहावं. आईचं प्रेम लवकर समजतं, परंतु बापाच्या रागवण्यात ही प्रेम, काळजी आणि कर्तव्य दडलेलं असतं. हे समजायला अर्धं आयुष्य संपतं. आयुष्यात बापाची किंमत, प्रेम जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. बाप म्हणजे कुटुंबासाठी असलेला एक मोठा आधार, पाठीच्या कण्यासारखा असतो. जरी काही कुटुंबातील वडील काहीच करत नसले तरी वडील आहेत म्हणून त्या घराकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्या कुटुंबाकडे वाईट वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत करता येत नाही. मुलगा जेव्हा आयुष्यात खचून जातो तेव्हा बापाचं शब्द, तुझा बाप अजून जिवंत आहे, घाबरू नको, त्याच्यात जग जिंकण्याची ताकद निर्माण करते. म्हणून जीवन जगत असताना बंधन सुद्धा प्रेमानं स्वीकारता येईल असं असावं. लादलेल्या बंधनात नात्यात दुरावा निर्माण करतात. आपण कितीही शिकलो, मोठो झालो तरी आपलं आई वडील आपल्यापेक्षा वयानं मोठे असतात. बिकट परिस्थितीत त्यांनी खूप जवळून पाहिलेले असते. आपल्यासाठी त्यांनी सगळं काही केलेलं असतं जे त्यांना शक्य असतं. आई वडिलांना नेहमी वाटतं आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. आपल्याकडून झालेल्या चुका मुलांकडून होऊ नये अशी अपेक्षा त्यांची असते, कारण त्यांना त्या चुकांचे परिणाम, त्या परिस्थितीचा अनुभव असतो. आपल्या मुलांचं हित व्हावं, आपल्याला कडे दुसरा हेतू नसतो, त्यामुळं काही बंधनं ते आपल्याला घालतात. परंतु आजकाल सर्वांना स्वातंत्र्य प्रिय झाल्यामुळे बंधने घालणारी नाती नको वाटायला लागतात आणि सर्वात जवळच्या नात्याचा दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते. हा दुरावा टाळण्यासाठी, नात्यातलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या प्राणी व पक्ष्यासारखं करायला हवं. पायात बळ आणि पंखात ताकद आली की प्राणी पक्षी पिल्लांना सोडून देतात, तसं आपल्या मुलांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवं. एखाद्या निर्णयाबाबत मार्गदर्शन अवश्य करावं, पण तुला काय कळतं, अजून तू लहान आहेस, असं वारंवार बोलू नये. जीवन जगत असताना संवादाची जागा विवादानं घेतली की नात्यात होणारी घुसमट नात्याला पोखरत जाऊन नातं संपवून टाकते. म्हणून जीवन जगत असताना, आज जरी तुम्ही जीवन जगत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या पूजा, प्रार्थना, अनुष्ठान करूनही ईश्वर प्राप्ती होत नसेल तर आपल्या प्रार्थनेत शुद्ध, सहज, निरागस भावाची कमतरता आहे. आपण देवाकडे प्रार्थना करतो, ती देव नक्कीच ऐकतो, पण देवाकडे काय मागावे हेच आपल्याला समजत नसल्यामुळे आपला विश्वास डळमळीत होतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की आपण देवाकडे प्रार्थना करतो, ती देव ऐकत असेल का? देवाकडे प्रार्थना करताना मला गाडी दे, बंगला दे, आवडणारी हवी असणारी वस्तू दे, अशी मागणी आपण करतो. अशा प्रार्थनेला देव पावणार नाही. आपण जर प्रार्थना करताना मला सद्बुद्धी दे, माझ्या मनातील हीन भावना नष्ट होऊ दे, मला कष्ट करण्यासाठी शक्ती दे, अशी प्रार्थना केली तर आपली प्रगती होईल. आपलं विचार बदलतील. विचार बदललं की आपण करत असलेल्या कर्मात बदल होईल. आपण करत असलेले कर्म शुद्ध झालं की आपोआपच त्याची फळं ही चांगलीच मिळतील. आपण जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा की आपण चांगला हेतू मनात धरून
प्रार्थना केली आहे तरच देव नक्की आपली प्रार्थना पूर्ण करेल. त्यासाठी देवाला नवस करून आमिष दाखवण्याची गरज नसते, तर आपल्या अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. जेव्हा शुद्ध भाव, दृढ विश्वास प्रार्थनेत असतो, तेव्हा देवाकडे न मागितलेलेही परंतु आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी नकळत आपल्याला मिळतात, आपल्या जीवनात येतात. म्हणून देवावर भाव ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवाने आपल्याला बुद्धी देऊन तिचा वापर कुठे, कसा, कशासाठी करायचा याचा विचार करण्याचं ज्ञान सुद्धा दिलेलं आहे. तरीही आपण चुका करतो आणि दोष देवालाच देतो. आपल्या सुरळीत चालू असलेल्या आयुष्यात जेव्हा अचानक दुःख, संकटे येतात, तेव्हा सर्वात अगोदर आपल्याला एकतर देवाची आठवण येते किंवा सगळ्यात जवळच्या व्यक्तीची, जी आपल्याला समजून घेईल. देव आणि आपली जवळची व्यक्ती आपल्या दुःखात आधार देऊ शकते, परंतु आपलं दुःख आपल्याला सहन करावं लागतं. माणसाला आयुष्यात दुःख आल्यावर आणखी एक गोष्ट आठवते, ती म्हणजे आपण जीवनात केलेल्या चुका. अशा किरकोळ चुका ज्या करताना आपल्याला कळत असतं की आपण चुकीचं वागतोय, तरी आपण त्या चुका केलेल्या असतात. आपल्या चुका माणूस सहजासहजी कोणाकडे सांगत नाही, पण माणसाला स्वतःला कळत असतं की आपण कुठे चुकलोय, तरीही तो चुका करत राहतो. कारण जगण्याचे जे काही नियम आहेत त्यांना माणूस खूप हलक्यात घेतो, क्षुल्लक समजतो. आयुष्यात येणाऱ्या जास्तीत जास्त दुःखांची मुळं कारण आपण केलेल्या चुका असतात. प्रारब्ध, नशीब किंवा पूर्वीच्या मागच्या जन्माचे कर्म या गोष्टीने येणारे दुःख हे 5-10% प्रमाणात असतात. जास्तीत जास्त दुःख हे आपल्या मनाच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्याच्या नादात आपल्या हातून घडून गेलेल्या चुकीचं कर्म घेऊन येते. लोभापायी आपण चुकीची कर्म करतो, मनासाठी करतो, पोटासाठी नाही. म्हणून जीवन जगत असताना जे आहे त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. प्रत्येकानं प्रत्येक वेळी एकच गोष्ट हाताळली पाहिजे, मला हे हवं, मला ते हवं, आणि जे आहे त्याचा आनंद माणूस घेऊ शकत नाही. म्हणून जीवनात यश हवं असेल आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर आपली मानसिकता सकारात्मकच असायला हवी. जग जसं आहे तसं ते सर्वांना सारखं आहे, आपल्यासाठी वेगळं व इतर लोकांसाठी वेगळं नाही. दुःखी, अपयशी व्यक्ती याच जगात राहते आणि सुखी, यशस्वी व्यक्ती ही या जगातच राहते. मग हा जो बदल आहे तो फक्त आणि फक्त आपल्या मनोवृत्तीचा, आपल्या समोर आलेल्या आव्हानांकडे बघण्याची आपली मानसिकता यावर सर्व काही अवलंबून असतं. आपलं मन हे सुपीक जमिनीसारखं असतं. त्यात जे पीक हवं आहे त्याचं बीज जर पेरलं नाही तर नको असलेलं गवत आपोआप न पेरता मोठ्या प्रमाणात उगवायला लागतं. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्याचंच बीज आपल्याला पेरता यायला हवं. ज्या प्रकारची माहिती आपण वाचतो, ऐकतो, बोलतो त्याप्रमाणे आपली मानसिकता तयार होत असते. म्हणून जीवनात चांगली माहिती वाचण्याची सवय मनाला लावणं खूप आवश्यक आहे. हे असं असावं, ते तसं पाहिजे असा उणीव काढून कुरकुर करत बसण्यापेक्षा आपली मानसिकता सकारात्मक करून जीवनाचा पूर्णपणे आनंद घ्यायला हवा. नाहीतर एकतर जिंकलात किंवा शिकलात. जबाबदारी दैनंदिन जीवनातला खूप महत्त्वाचा शब्द. अगदी बालपणापासूनच जे जीवनाच्या शेवटपर्यंत सोबतच असतो, ती जबाबदारीच आपल्याला आयुष्यात जगायला शिकवते. जबाबदारीचं ओझं अंगावर पडलं की आपण हळूहळू मोठं व्हायला लागतो. सगळ्या गोष्टीची किंमत आपल्याला समजायला लागते जेव्हा नकळत आपल्याकडून जाण्याचा एखाद्या जबाबदारी आल्यावर, तेव्हा त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्यात कुठून येतं हे स्वतःलाही कधी कधी कळत नाही. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक आणि वैयक्तिक अशा सगळ्या जबाबदाऱ्या आपण कळत नकळत पार पाडत असतो. काही जबाबदाऱ्या आपल्याला माहीत असतात
त्यामुळे आपण त्याबद्दल विचार करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण परंतु जीवनात कधी-कधी अचानक अनपेक्षित काही जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर येऊन पडतात. तेव्हा खरी आपली परीक्षा असते की त्या जबाबदाऱ्या आपण कशा पार पाडतो. तेव्हा आपल्या मनाची, बुद्धीची शक्ती, विचार करण्याची पद्धत समजते. काळजी घेऊन, मन लावून, विश्वासाने एखादं काम पूर्ण म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण करणं. जबाबदारीची जाणीव झाली की आपली आंतरिक शक्ती मजबूत होते. स्वतःची जबाबदारी स्वीकारणारे माणसं जीवनात कधीच हार मानत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा शिकतात. जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ज्या दिवशी आपल्यावर असणारी जबाबदारी ही ओझं वाटायला लागते तेव्हा ती पूर्ण करताना आनंद, उत्साह निघून जातो आणि आपण ती व्यवस्थित पार पाडू शकत नाही. जबाबदारीची जाणीव ठेवायची आणि जगायचं स्वतःसाठी आणि स्वतःच्या माणसासाठी. आपली कठीण परिस्थिती, आपल्यावर आलेली खराब वेळ आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं यश मिळवून देऊ शकते. फक्त त्या परिस्थितीत स्वतःला कमजोर होऊ न देता सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरं जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणाचा अपघात हात तुटला, ते रडतात, हे देवा, तू माझा हात तोडलास, आता मी कसं जगू? परंतु सकारात्मक दृष्टिकोन असणारी व्यक्ती म्हणते, देवा, एवढा मोठा अपघात झाला आणि मी माझा फक्त हातच गमावला, बाकी शरीर पूर्ण सही सलामत आहे. मी यासाठी तुझा खूप आभारी आहे. घटना एकच, पण दोन व्यक्तींचा त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. या एकाच सारख्याच परिस्थितीत जगताना पहिल्या व्यक्तीला खूप त्रास होणार आहे, पण दुसऱ्या व्यक्तीला कमी. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे, परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्या आयुष्यातील जवळपास अनेक गोष्टी निश्चित करतो. आपल्या परिस्थितीतून, अनुभवातून आपली मनस्थिती बनत जाते, जी आपल्या पुढच्या आयुष्याला आकार देते. जगताना आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला तर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपलं भलं दिसतं आणि आनंदाने जगणं सोपं होतं. आपला सर्वात मोठा शत्रू म्हणजे भीती, भय. आपण जर इथलं राहिलो तर वाटेल की आपल्याला दडपण्याचा प्रयत्न करेल. म्हणून माणसानं नेहमी निर्भय राहण्याचा प्रयत्न करावा. ज्या गोष्टीबद्दल आपल्या मनात भीती निर्माण होते ती गोष्ट करण्यास आपले हातपाय हिम्मत करत नाहीत. जी गोष्ट आपण सहज करू शकतो ती सुद्धा आपण संशय, भीतीपोटी गमावू बसतो. रिकाम्या भीतीमुळे आपली शारीरिक व मानसिक दोन्ही क्षमता कमी होते. त्यामुळे आपण स्वतःवर दुःखी, कर्तव्यशून्य होतोच, पण त्याचबरोबर आपल्या सहवासातील व्यक्तींनाही नाउमेद करतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट करण्याबाबत निश्चय दृढ करतो आणि त्यावेळेस आपलं सहकारी बोलतात, मला नाही वाटत हे तू करू शकतो, मोठ्यांना जमलं नाही ते आपल्याला सामान्यांना काय जमणार, तेव्हा त्या नाउमेद करणाऱ्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होऊ दिला नाही तर यश हे आपलंच असतं. निश्चयाची, निर्भयतेची, आपण करूया शकतो या भावनेची शक्ती अफाट असते. एकदा का मन निर्भय झालं की दुबळं अशक्त शरीर ही अफाट कार्य करू शकतं. जिवंत असून पुतळ्याप्रमाणे जगण्यापेक्षा मेल्यावरही जिवंत राहिलो पाहिजे असं कर्तृत्व निर्माण करता यायला हवं. आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत का आहोत याची अनेक कारणं आपण देऊ शकतो. कारण देणं सोपं असतं, कठीण असतं ते कुठल्याही कारण न सांगता लढणं. कसं जगायचं याचे दोन मार्ग असतात. पहिला मार्ग म्हणजे परिस्थितीसमोर हार मानून सोडून देणं. दुसरा मार्ग म्हणजे काहीही करणं, न सांगता लढत राहणं. जीवनात सर्व पर्याय असतात, आपण कोणता निवडतो हे खूप महत्त्वाचं. जीवनात अडचणी, समस्या सर्वांनाच नको असतात. समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊ नये ही एक सर्वसामान्य व्यक्तीची इच्छा असते. परंतु लहान, मोठ्या, गरीब, श्रीमंत कोणीही असो, प्रत्येकाच्या जीवनात अडचणी, समस्या असतातच. जर आपण समस्याचं रडगाणं गात बसलो तर या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला आपल्याजवळ शक्ती राहणार नाही. अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण मन एक वेळ एकाच महत्त्वाच्या गोष्टीवर एकाग्र होऊ शकतं. एकतर आपण समस्याचं रडगाणं गात बसू शकतो किंवा त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. समस्यापासून दूर पळणं, त्या टाळण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टींमुळे अडचणी दूर होत नाहीत, तर आणखी वाढतात. जीवनात आपण जर अडचणींवर, समस्यावर मात करायला शिकलो, तर आपल्याला यश मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. जीवनात आपल्यासमोर सर्व पर्याय असतात. आपण कोणता निवडतो हे खूप महत्त्वाचं असतं. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ. आणि मनात मामाबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.